बसमध्ये एक असहाय मुलगी बसली होती. तिच्याकडे भाड्याचे पैसे नव्हते. कंडक्टर तिच्याकडून तिकिटाच्या पैशांची मागणी करत होता आणि ती वारंवार हात जोडून काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. बसमध्ये बसलेले लोक तिच्याकडे घुरत होते. कोणी हसत होते तर कोणी ताने मारत होते. कोणी वारंवार वळून तिच्याकडे पाहत होते. मला समजत नव्हते की शेवटी काय प्रकार आहे. मी जसाच बसमध्ये चढलो तसाच माझी नजर त्या मुलीवर पडली. तिचा चेहरा चिंताग्रस्त होता. डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. इतक्या सगळ्या माणसांच्या मध्ये ती स्वतःला अस्वस्थ वाटत होती. तेव्हा माझी नजर तिच्या पायांवर गेली आणि मी चौंकलो. ती मुलगी शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होती. तिचा एक पाय कृत्रिम होता आणि ती काठीच्या आधारावर उभी होती. असे वाटत होते की उभे राहणे तिच्यासाठी खूप कठीण होत होते. बसच्या झटक्यांमुळे ती वारंवार संतुलन गमावत होती. तरीही ती कोणाशी भांडत नव्हती. बस शांतपणे उभी राहून सर्व काही सहन करत होती. मला तिच्यावर खूप दया आली. मी कंडक्टरला विचारले, "भाई, हा काय प्रकार आहे?" एखाद्या मुलीशी बोलण्याचा. "आरामात बोल, सांग, काय समस्या आहे?" कंडक्टर मला आधीपासून ओळखत होता. मी रोज बसने ये-जा करत होतो. बसमध्ये बसलेल्या अर्ध्याहून जास्त लोक माझ्या मोहल्ल्यातील होते. कारण आमच्या मोहल्ल्याच्या समोरच ही बस थांबत होती. कंडक्टर म्हणाला, "तिच्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत आणि ती जबरदस्तीने बसमध्ये बसू इच्छिते. मी तिला सांगतोय की पैसे दे किंवा उतरून जा." त्या मुलीची अवस्था पाहून मला आणखी जास्त दया येऊ लागली. मी माझ्या खिशात हात घातला. माझ्याकडे एकूण ₹300 होते. त्यातून मी माझे उरलेल्या पैशांमधून मला दिवसभराचे जेवण चालवायचे होते. कारण त्या दिवशी मी नाश्ता न करता घराबाहेर पडलो होतो. तरीही मी कंडक्टरला म्हणालो, "तुम्ही तिला बसू द्या. मी तिचे तिकीट काढतो." कंडक्टरने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले, कारण त्याला माझी स्थिती माहीत होती. बसमध्ये बसलेल्या काही लोक हसू लागले आणि ताने मारू लागले. जो स्वतः भुकेला आहे, तो दुसऱ्यांचे तिकीट काढत आहे. कोणी म्हणाले, "संध्याकाळपर्यंत स्वतः भुकेला राहील." मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण मला अशा लोकांशी वाद घालण्याची सवय नव्हती. कंडक्टरने माझे तिकीट आणि त्या मुलीचेही तिकीट काढले आणि ती मुलगी जाऊन सीटवर बसली. तिने माझ्याकडे पाहिले आणि हलक्या आवाजात धन्यवाद म्हटले. बस पुढे सरकू लागली, पण लोकांची हसणे आणि फक्त्या अजूनही चालू होत्या. मला वाईट वाटले, पण मनात चुकून होता की मी एखाद्या असहायाची मदत केली आहे. थोड्या वेळाने बस त्या टॉपवर थांबली जिथे मला उतरायचे होते. आश्चर्याची गोष्ट अशी की ती मुलगीही तिथेच उतरली. उतरताना तिने पुन्हा माझे धन्यवाद केले आणि आपल्या पर्समधून एक छोटा कागदाचा तुकडा काढून माझ्याकडे वाढवला. मी विचारले, "हे काय आहे?" तिने सांगितले, "माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. पण जेव्हा तुम्ही खूप असहाय व्हाल आणि कोणताही रस्ता दिसणार नाही, तेव्हा हे उघडून पहा." मी हसून तो कागद खिशात ठेवला आणि माझ्या कामावर निघालो. मला खूप तीव्र भूक लागली होती, पण मनाला तसल्ली होती की मी एखाद्या गरजूची मदत केली आहे. मी ज्या दुकानात काम करत होतो, तिथे बोऱ्या उचलून लोडरमध्ये टाकाव्या लागत होत्या. काम खूप मेहनतीचे होते. थोड्या वेळात माझे हातपाय दुखू लागले. तेव्हा एक मोठी गाडी येऊन थांबली. काही लोक उतरून मिठाईचे डबे वाटू लागले. त्यांनी मलाही एक डबा दिला. मी हात धुवून भगवानाचे आभार मानले. मला खात्री होती की जर माणूस खऱ्या मनाने एखाद्याची मदत करतो, तर भगवान त्याला भुकेला ठेवत नाही. संध्याकाळी दिहाडी मिळाली तर मी रोटी आणि भाजी घेऊन घराच्या दिशेने निघालो, कारण घरात माझी आई आणि बहीण माझी वाट पाहत होत्या. आमचे घर कच्चे होते. अनेकदा विजेचा दिवा नसत असे. आई हाताच्या पंख्याने हवा करत होती आणि बहीण जवळ बसून सिलाई करत होती. मी मनात विचार केला की एक दिवस मी त्यांना सर्व सुख देईन. परिस्थिती कितीही खराब का असेना, मी कधीही हार मानणार नाही. त्या रात्री मी उशिरापर्यंत झोपू शकलो नाही आणि बहीण दोघी जेवण खाऊन झोपल्या, पण मी करवटी बदलत राहिलो. डोक्यात फक्त तीच गोष्ट फिरत होती. ती मुलगी, तिचा चेहरा, तिची मजबुरी आणि लोकांची बेरुखी वारंवार डोळ्यांसमोर येत होती. खिशात ठेवलेली ती पर्चीही आठवली. पण मी ती काढून पाहिली नाही. कारण मला वाटले की ती स्वतः एक गरीब मजूर असेल. ती माझी काय मदत करू शकेल? सकाळ होताच मी पुन्हा कामाच्या शोधात निघालो. अनेक ठिकाणी गेलो, पण कुठेही काम मिळाले नाही. कुठे म्हणाले, "आत्ता गरज नाही, नंतर या." आणि कुठे सरळ नकार दिला. दिवस गुजरत गेले, परिस्थिती अधिक बिघडत गेली. कधी दिहाडी मिळे तर कधी रिकाम्या हाताने परतावे लागे. आईची तब्येतही कमकुवत होऊ लागली. बहिणीच्या सिलाईतून जे थोडे पैसे येत, त्यातून घराचा खर्च चालत असे. अनेकदा असंही होई की दिवसात फक्त एका वेळचे जेवण तयार होई. मी माझी भूक दाबून घेत असे, पण आई आणि बहीण भुकेले पाहू शकत नव्हतो. शरीर कमकुवत होत चालले होते.
सतत वजन उचलल्यामुळे पोट आणि कमर दुखू लागली, तरीही मजबुरीने काम करत राहिलो. एक दिवस दुकानात जास्त वजन उचलताना अचानक पोटात तीव्र वेदना झाली. असे वाटले की आत काहीतरी तुटले आहे. मी तिथेच बसून गेलो. मालकाला राग आला. त्याने सांगितले, "जर काम करू शकत नाहीस, तर इथे का आलास?" दुसऱ्या दिवशीही तीच वेदना, पण आता सहन करण्याची हिंमत उरली नव्हती. काही दिवसांनी मालकाने स्पष्ट सांगित नाही आणि मला काढून टाकले. त्या दिवशी मी रिकाम्या हाताने घर परतलो. आईने माझ्या चेहऱ्यावरूनच समजून घेतले की काहीतरी ठीक नाही. बहीण शांतपणे बसली होती. कोणी काही बोलले नाही, पण घराची शांतता खूप जड वाटत होती. पुढील अनेक आठवडे कामाच्या शोधात दरदर भटकत राहिलो. पण कुठेही चांगले काम मिळाले नाही. पदवी असूनही मजुरीशिवाय दुसरा कोणताही रस्ता दिसत नव्हता. मी स्वतःला प्रश्न विचारू लागलो, शिक्षणाचा काय फायदा? जेव्हा पोट भरायला सुद्धा संघर्ष करावा लागतो. एक दिवस आईला तीव्र ताप आला. औषध घेण्यासाठी पैसेही नव्हते. बहीण रडत होती आणि मी स्वतःला असहाय वाटत होतो. पहिल्यांदा माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. मी वर आकाशाकडे पाहिले आणि विचारले, शेवटी माझी परीक्षा कधी संपेल? तिसऱ्या दिवशी जेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली, तेव्हा मी अलमारीजवळ बसून माझ्या जुनी फाईल्स पाहू लागलो. ती फाईल ज्यात माझ्या पदव्या ठेवल्या होत्या. ही फाईल हलवताना अचानक एक पिवळा कागद खाली पडला. मी तो उचलला, तर माझे हृदय जोराने धडकू लागले. इतक्या वर्षांनंतर मला तिची ती गोष्ट आठवली. जेव्हा तुम्ही खूप असहाय व्हाल, तेव्हा ती उघडा. मी उशिरा न करता पर्ची उघडली. त्यावर एक पत्ता आणि एक नाव लिहिले होते. मला माहीत नव्हते तिथे काय मिळेल, पण आता गमावण्यासारखे काहीही उरले नव्हते. मी फाटलेले जोडे घातले आणि वेदनांशी झगडत त्या पत्त्याच्या दिशेने निघालो. मी त्या पत्त्याकडे चालत जात होतो. शरीरात वेदना होत्या, पोटात जळजळ होती. पण मनात एक विचित्र आशा जागृत होत होती. हे शहराचे ते भाग होते, जिथे मी यापूर्वी कधी आलो नव्हतो. येथील रस्ते रुंद होते. दोन्ही बाजूंना मोठमोठी घरे होती. उंच भिंती, चमकदार गेट आणि सर्वत्र हिरवळ. मला वाटत होते की मी दुसऱ्या जगात आलो आहे. माझे फाटलेले जोडे आणि मळक्या कपडे या वातावरणात मला आणखी लहान वाटत होते. पण आता परत जाण्याचा काही अर्थ नव्हता. काही वेळ चालल्यानंतर मी एका खूप मोठ्या गेटसमोर पोहोचलो. गेटला लावलेल्या फलकावर तोच पत्ता लिहिला होता जो पर्चीवर होता. माझे हृदय जोरजोराने धडकू लागले. मी विचार करू लागलो, खरंच हीच योग्य जागा आहे का? मी हिंमत करून घंटी दाबली. थोड्या वेळाने गेट उघडले आणि एक गार्ड बाहेर आला. त्याने मला वरून खाली पाहिले. मी थरथरत्या हातांनी तो पर्ची त्याला दाखवली. गार्डने पर्ची पाहिली. मग माझ्याकडे पाहिले आणि काही न बोलता आत जाण्याचा इशारा केला. मी आत गेलो. तसाच माझे डोळे उघडे राहिले. समोर हिरवळीचा बाग होता. रंगीबेरंगी फुलांची सुगंध हवेत पसरला होता. इतका मोठा बंगला मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता. मला एका मोठ्या हॉलमध्ये बसवले गेले, जिथे सोफे आणि झुमर लावले होते. मी तिथे बसून स्वतःला विचित्र वाटत होतो. माझ्यासारख्या गरीब माणसाला इथे असणे मला स्वप्नासारखे वाटत होते. काही वेळाने पायऱ्यांवरून व्हीलचेअरची आवाज आली. मी वर पाहिले, तर एक मुलगी व्हीलचेअरवर बसून खाली येत होती. माझे हृदय आणखी जोराने धडकू लागले. ती समोर आली तेव्हा मी स्तब्ध राहिलो. ही तीच मुलगी होती. तीच चेहरा, तेच डोळे. पण आता तिच्या चेहऱ्यावर असहायता नव्हती, तर आत्मविश्वास होता. तिने मला पाहताच हलकीशी हसू दिली आणि म्हणाली, "मला माहीत होते की तुम्ही एक दिवस नक्की याल." मी गळ्यात जागेवरून उठलो आणि काही बोलू शकलो नाही. तिने स्वतःच सांगितले, "तुम्ही मला ओळखलंय ना? मी तीच आहे, जी त्या दिवशी बसमध्ये होती. माझे नाव मधू आहे." मी होकारार्थी डोके हलवले आणि म्हणालो, "पण तुम्ही इथे आणि हे सगळे?" तिने हसत हसत सांगितले, "त्या दिवशी जे तुम्ही पाहिले, ते माझ्या वडिलांची एक परीक्षा होती. माझे वडील खूप मोठे व्यापारी होते, की संपत्तीपेक्षा माणसाचे हृदय मोठे असते. त्यांना वाटायचे की मी माझ्या दिव्यांगतेनंतरही जगाला जवळून समजून घ्यावे, लोकांचे वर्तन पाहावे. म्हणून त्यांनी मला पैशांशिवाय साध्या कपड्यांमध्ये बसमध्ये पाठवले, जेणेकरून मी पाहू शकेन की कोण माणुसकी दाखवतो आणि कोण तोंड फिरवतो. त्या दिवशी बसमध्ये शेकडो लोक होते. पण फक्त तुम्हीच होता ज्याने आपली गरिबी विसरून माझी मदत केली." मी डोके खाली घातले. माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मधूने पुढे सांगितले, "माझे वडील या जगात नाहीत. पण त्यांनी मला हे शिकवले की चांगल्या माणसाला ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. मला माझ्या कामासाठी एक प्रामाणिक आणि संवेदनशील माणूस हवा आहे. तुमच्या पदवीपेक्षा एक प्रामाणिक आणि संवेदनशील चारित्र्य आवडले." तिने कार्ड माझ्याकडे वाढवले आणि म्हणाली, "हे माझ्या कंपनीचे कार्ड आहे. मला वाटते की तुम्ही आमच्याकडे व्यवस्थापक म्हणून काम करावे."
माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. इतक्या दिवसांच्या त्रासासारखे एका क्षणात हलके झाले. मी कातर आवाजात म्हणालो, "पण मी यास योग्य नाही." तिने सांगितले, "तुम्ही पूर्णपणे योग्य आहात. कारण ज्याने भुकेला राहून एखाद्या भुकेल्याची मदत केली असेल, तो कधीही चुकीचा असू शकत नाही." त्याच वेळी तिने आपल्या स्टाफला बोलावले आणि माझ्या आईच्या उपचार आणि घराच्या रेशनचे व्यवस्थापन करण्यास सांगितले. त्या क्षणी मला वाटले, की भगवान स्वतः माझ्यासमोर उभा राहून माझ्या पाठीवर थापटत आहेत. मधूचे शब्द ऐकून मी काही वेळ काही बोलू शकलो नाही. इतक्या वर्षांच्या थकव्यामुळे, भीती आणि असहायतेमुळे डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी कधी स्वप्नातही विचार विचार केला नव्हता की माझे जीवन असे बदलेल. मी वारंवार हेच विचारत होतो की त्या दिवे फिरवले असते, तर आज माझी स्थिती काय झाली असती. मधूने मला आधार दिला आणि म्हणाली, "घाबरू नका, आता सगळे ठीक होईल." तिने खूप साधेपणाने पण पूर्ण विश्वासाने ही गोष्ट सांगितली. जणू तिला स्वतःवर नव्हे तर वरच्यावर पूर्ण विश्वास होता. मी तिला माझ्या आई आणि बहिणीबद्दल सांगितले. आईची आजारपण आणि घराची स्थिती सांगितली, तर तिचे डोळे ओले झाले. तिने लगेच फोन केला आणि औषधांचे पूर्ण व्यवस्थापन करण्यास सांगितले. मग तिने मला सांगितले, "आजपासून तुम्ही संपत्तीपेक्षा कमी नव्हते." त्याच दिवशी मला गाडीतून घर पाठवले गेले. जेव्हा मी माझ्या मोहल्ल्यात त्या गाडीतून उतरलो, तेव्हा शेजारी आश्चर्याने पाहू लागले. तेच लोक जे कधी माझ्या गरिबीवर हसत होते, आज शांतपणे मला पाहत होते. मी थेट घरात गेलो. आई बिछान्यात कमकुवत स्थितीत पडली होती. बहीण त्यांच्याजवळ बसली होती. डॉक्टर आणि औषधे पाहून आईच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "बेटा, भगवानाने तुला रिकाम्या हाताने लुटले नाही." त्या रात्री पहिल्यांदा आम्ही घरात शांत झोपलो. दुसऱ्या दिवशी मी मधूच्या कंपनीत पोहोचलो. तिथले वातावरण पूर्णपणे वेगळे होते. प्रत्येकजण आदराने बोलत होता. कोणी माझ्या कपड्यांकडे किंवा गेल्या स्थितीकडे लक्ष दिले नाही. मला माझ्या कामाची पूर्ण माहिती देण्यात आली. मधूने स्वतः मला ऑफिस फिरवून दाखवले आणि सांगितले, "इथे माणुसकी ही महत्त्वाची आहे." मी पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करू लागलो. सुरुवातीला शरीराचे दुखणे अजूनही होते, पण आता उपचार सुरू झाले होते. हळूहळू दुखणे कमी होऊ लागले. प्रत्येक दिवशी जेव्हा मी ऑफिसला जातो, तेव्हा मनात आभार व्यक्त होत की एका छोट्या मदतीने माझे जीवन बदलले. काही महिन्यापणे तच परिस्थिती पूर्णपणे बदलली. बहिणीसाठी चांगले कपडे आले आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आले. आमच्या कच्च्या घराच्या जागी पक्के घर बांधले जाऊ लागले. मोहल्ल्यातील लोक आता आदराने बोलू लागले. पण माझ्या मनात कोणाच्यासाठीही काही तक्रार नव्हती. कारण मी गरिबीतही संयम बाळगायला शिकलो होतो. एक दिवस मधूने मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि सांगितले, "तुम्ही सिद्ध केले की माझ्या वडिलांचा निर्णय बरोबर होता. तुमच्यासारखे लोकच समाजाला अधिक चांगला बनवतात." मी डोके खाली घातले आणि म्हणालो, "हे सगळे वरच्या वराच्या कृपेने आहे. मी तर फक्त एक माध्यम होतो." त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडताना मी आकाशाकडे पाहिले आणि मनात आभार मानले. मला वाटले की जीवनाने मला पुन्हा जन्म दिला आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणाने माझे काम करत राहिलो. मधूने कधीही मला मालक आणि नोकरासारखे वाटू दिले नाही. उलट प्रत्येक निर्णयात माझा सल्ला घेतला जाई. मीही पूर्ण जबाबदारीने काम सांभाळू लागलो. कंपनीत काम करणारे लोक आता मला आदराच्या नजरेने पाहू लागले. कारण त्यांना माहीत होते की मी फक्त पदामुळे नव्हे, तर माझ्या वागणुकीमुळे तिथे पोहोचलो आहे. काही वेळातच कंपनीचे काम अधिक चांगले होऊ लागले. नवीन लोक जोडले गेले. जुने कर्मचाऱ्यांची स्थितीही सुधारू लागली. आई पूर्णपणे स्वस्थ झाली होती. बहिणी तिच्या कौशल्याची प्रशंसा होऊ लागली. आ कौशल्याची प्रशंसा होऊ लागली. आमच्या घरात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात चुकून परत आला. एक दिवस मी त्याच बस स्टॉपवर उभा होतो जिथे वर्षांपूर्वी ती घटना घडली होती. तीच बस, तीच कंडक्टर आणि काही ओळखीचे चेहरेही दिसले. कंडक्टरने मला ओळखले आणि हसत हसत म्हणाला, "आजकाल मोठे माणूस झालायस." मी हसून उत्तर दिले, "माणूस तोच आहे, फक्त परिस्थिती बदलली आहे." मी त्या दिवशी बसमध्ये बसलेल्या लोकांना आठवले जे हसत होते. पण माझ्या मनात त्यांच्यासाठी काही कटुता नव्हती. कारण कदाचित माझा संकल्प इतका मजबूत झाला नसता. आज मी मागे वळून पाहतो तेव्हा समजते की जीवन आपल्याला प्रत्येक वळणावर पारखते. छोटीशी मदत कधीकधी खूप मोठा रस्ता उघडते. मी त्या दिवशी फक्त एक तिकीट काढले नव्हते, तर माझ्या भविष्याचा दरवाजा उघडला होता. जर माणूस खऱ्या मनाने एखाद्या असहायाची मदत करतो,
तर वरचावर त्याला अशा मार्गांनी रोजगार देतो ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसते. म्हणून कधीही कोणाला लहान समजू नका आणि कधीही मदत करण्यापासून मागे हटू नका. शक्य आहे की तेच एक काम तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकेल.